नमस्कार. DVTच्या या ई-लर्निंग प्रोग्राममध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्टसाठी MCQचा सराव कसा आणि कुठे करावा याबद्दल जाणून घेणार आहोत. DGTने नेमीच्या सहाय्याने नेमी मॉक टेस्ट हे ॲप्लिकेशन आपल्याला कम्प्युटर बेस्ड टेस्टचा सराव करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. या ॲपचा वापर निदेशक तसेच प्रशिक्षणार्थी हे दोघेही उत्तम रीतीने करू शकतात. चला तर मग बघूया या ॲपचा वापर कसा करायचा आहे. आज हा व्हिडिओ आपल्या निदेशक बंधू आणि भगिनींसाठीचा आहे. यात आपण नेमी मॉक टेस्टचा ॲपचा वापर कसा करून आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना CBT परीक्षेचा सराव करण्यासाठी कशी मदत करू शकतो हे जाणून घेऊया. नेमी मॉक टेस्ट हा वेब बेस्ड तसेच मोबाईल बेस्ड ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशनमध्ये सर्व सेक्टरसाठी ऑथेंटिकेटेड क्वेश्चन बँक अवेलेबल आहे. अगदी मिनिमम चार्जेस भरून आपण या ॲप्लिकेशनला सबस्क्राईब करू शकतो. वेब बेस्ड ॲप्लिकेशनसाठी आपल्याला गुगलमध्ये nemimocktest.in ह्या URL वर जायचे आहे. nemimocktest.in असे टाईप केले असता आपल्याला अशा प्रकारे आपल्या स्क्रीनवर हे ॲप्लिकेशन ओपन होते. या मॉक टेस्टचा वापर करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला रजिस्टर करायचे आहे. इथे आपल्याला ITI स्टुडंट, ITI ट्रेनर, गेस्ट आणि बल्क सबस्क्रायबर हे ऑप्शन्स अवेलेबल आहे. ट्रेनरसाठी आपल्याला ITI ट्रेनरला रजिस्टर करायचे आहे. ITI ट्रेनरवर क्लिक केले असता ITI ट्रेनर रजिस्ट्रेशन अशा प्रकारची विंडो ओपन होते. ITI ट्रेनर रजिस्ट्रेशनच्या या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती आपल्याला व्यवस्थित व अचूकपणे भरायची आहे. जसे की नेम, जेंडर, ईमेल ID, मोबाईल नंबर, आपला डेझिग्नेशन, आपला ट्रेड, जो ट्रेड असेल तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. लँग्वेज म्हणजे आपल्याला इंग्लिश सोबत दुसरी कुठली रिजनल लँग्वेज आपल्याला हवी आहे ती आपण इथे सिलेक्ट करायची आहे. स्टेट, आपला स्टेट सिलेक्ट करायचा आहे. स्टेट सिलेक्ट करता आपल्याला त्या स्टेटमधील सगळी डिस्ट्रिक्ट्स आपल्याला अवेलेबल होती. त्या डिस्ट्रिक्टमधील ITI इथे ITIची लिस्ट आपल्याला अवेलेबल होणार आहे. आपल्याला हवे असलेली आपण कार्यरत असलेली ITI इथे आपल्याला सिलेक्ट करायची आहे. पासवर्ड आपल्याला स्वतः जनरेट करायचा आहे. पासवर्ड देऊन त्याला कन्फर्म करून सबमिट करायचे आहे. अशा प्रकारे हा रजिस्ट्रेशन फॉर्म पूर्ण करून आपल्याला अगोदर रजिस्टर व्हायचे आहे. रजिस्टर झाल्यानंतर आपल्याला लॉगिनमध्ये लॉग इन करायचे आहे. लॉग इनमध्ये आपला मोबाईल नंबर आणि आपण रजिस्टर करत असताना तयार केलेला पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला ट्रेनर डॅशबोर्ड अशा प्रकारची विंडो इथे ओपन होते. ट्रेनर डॅशबोर्डमध्ये आपल्याला 3 टॅब दिसतात आहे. मॉक टेस्ट, रिव्ह्यू टेस्ट आणि शेड्यूल एक्झाम. मॉक टेस्टमध्ये आपण मॉड्यूल प्रमाणे किंवा सिलेबसच्या इयर प्रमाणे जी टेस्ट आहे ती शेड्यूल करू शकतो. मॉड्यूल टेस्टमध्ये मॉड्यूल वाईज आपल्याला टेस्ट देता येतात. रिव्ह्यू टेस्टमध्ये ह्या मॉक टेस्टमध्ये दिलेल्या टेस्टचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो. इथे आपण अगोदर ज्या काही टेस्ट मॉड्यूलमध्ये दिलेल्या असणार त्या टेस्टचा एक्झाम नंबर, ट्रेड, पॅटर्न, लँग्वेज, मार्क्स, पर्सेंट आणि कुठल्या डेटला ती आपण एक्झाम दिली आहे तसेच त्याचा रिझल्ट काय आहे हे आपल्याला इथे डिस्प्ले होऊ शकतो. तिसरा आणि एकदम महत्त्वाचा टॅब म्हणजे शेड्यूल एक्झाम. शेड्यूल एक्झाम मध्ये आपण आपल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी CBT बेस्ड टेस्टचे नियोजन करू शकतो. शेड्यूल एक्झामला क्लिक केले असता आपल्याला शेड्यूल एक्झाम लिस्ट या प्रकारची विंडो ओपन होते. इथे आपल्याला आपण ज्या टेस्ट शेड्यूल केलेल्या आहेत
त्या सर्वांची लिस्ट इथे दिसते. नवीन टेस्ट शेड्यूल करायचे असल्यास आपल्याला न्यू शेड्यूल मध्ये क्लिक करायचे आहे. आपण आपला ट्रेड सिलेक्ट करून पॅटर्न म्हणजे आपल्याला इयरली टेस्ट द्यायची आहे की मॉड्यूल वाईज सिलेक्ट करायची आहे. इथे आपण मॉड्यूलला सिलेक्ट करूया. 1 इयर, 2 इयर, 3 इयर जो आपला ट्रेड असेल तो आपल्याला इथे डिस्प्ले होणार आहे. आपल्या सिलेबस नुसार मॉड्यूलची लिस्ट आपल्याला इथे डिस्प्ले होणार आहे. आपल्या प्रशिक्षणार्थींना सराव करण्यासाठी आपण मॉड्यूल वाईज आपल्या स्प्लिटअप नुसार आपला मॉड्यूल कंप्लीट झाला की आपण या मॉड्यूल वाईज आपण त्यांना टेस्टचा सराव देऊ शकतो. नंबर ऑफ क्वेश्चन्स म्हणजे त्या मॉड्यूलसाठी ऑथेंटिक केलेले जे क्वेश्चन्स आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचे. शेड्यूल करावयाची तारीख आपल्याला इथे शेड्यूल डेट मध्ये क्लिक करायची आहे. शेड्यूल स्टार्ट टाइम कुठल्या वेळेला एक्झाम स्टार्ट होणार आहे आणि कुठल्या वेळेला एक्झाम जी आहे ती संपणार आहे हे आपण इथे सिलेक्ट करणार आहोत. नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला क्वेश्चन्स जे आहे ते जनरेट झालेले दिसणार. आपल्या एक्झामसाठी आपण जे काही क्वेश्चन्स 10 क्वेश्चन्स आपण एक्झामला सिलेक्ट केलेले आहेत ते आपल्याला इथे डिस्प्ले होतात आहे. क्वेश्चन रिजनरेट करून आपण परत क्वेश्चन्सला रिजनरेट करू शकतो. फायनल सबमिट क्लिक केले असता आपली एक्झाम जी आहे ती सक्सेसफुली क्रिएट झालेली आहे. आता एक्झाम क्रिएट झालेली एक्झाम या एक्झाम शेड्यूल एक्झाम लिस्ट मध्ये आपल्याला इथे दिसणार आहे. शेड्यूल एक्झाम लिस्ट मध्ये आपला हा जो एक्झाम नंबर आहे ही आपण आता शेड्यूल केलेली टेस्ट आहे. ही शेड्यूल केलेल्या टेस्टचा हा जो नंबर आहे तो आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना द्यायचा आहे. प्रशिक्षणार्थी हे त्यांच्या लॉग इन मध्ये जाऊन मॉक टेस्टला जाऊन हा नंबर तिथे टाईप केल्यानंतर त्यांना ही आपण शेड्यूल केलेली टेस्ट आणि क्वेश्चन्स अवेलेबल होणार आहे. ह्यामध्ये आपण जी टेस्ट शेड्यूल केलेली आहे त्याचा रिझल्ट सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळू शकतो. आता हा टेस्टचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला अटेंडन्स लिस्ट मध्ये क्लिक केल्यानंतर इथे दिसणार आहे. ही एक्झाम किती मुलांनी दिलेली आहे त्या अटेंड स्टुडंट लिस्ट मध्ये तुम्हाला स्टुडंटची लिस्ट मिळणार आहे. तसेच त्यांनी करेक्ट आन्सर्स काय दिले, किती आन्सर करेक्ट दिलेले आहे हे सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. आणि व्ह्यू रिझल्ट पर्टिक्युलर त्या स्टुडंटचा रिझल्ट आपल्याला जर बघायचा असेल तर आपण व्ह्यू रिझल्ट मध्ये जाऊन त्याचा रिझल्ट सुद्धा इथे बघू शकतो आहे. त्यांनी दिलेले एक्झाम आन्सर जर ते चुकीचे आन्सर असतील तर करेक्ट आन्सर काय आहे हे सुद्धा आपल्याला इथे डिस्प्ले होणार आहे. आणि सेम रिझल्ट हा प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला सुद्धा त्याच्या लॉग इन मध्ये दिसणार आहे. त्यामुळे त्याने जर उत्तर चुकीचे दिले असेल तर त्याचे करेक्टेड उत्तर काय आहे हे त्याला तिथल्या तिथे लगेचच कळणार आहे. अशा प्रकारे आपण त्यांना प्रत्येक मॉड्यूल वाईज एक्झाम शेड्यूल करून त्यांच्या मॉड्यूलचा सराव करून घेऊ शकतो. तसेच एक्झाम जवळ आली की इयरली त्यांची एक्झाम कंडक्ट करू शकतो. या ॲपमुळे आपल्याला त्यांचा रिझल्ट सुद्धा आपल्या लॉग इन मध्ये आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा या सगळ्याचा रेकॉर्ड जो आहे तो आपण तयार करू शकतो. तर निदेशक बंधू आणि भगिनींनो, या मॉक टेस्टचा वापर करून आपण आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना सीबीटी एक्झाम टेस्टचा सराव करण्यासाठी उत्तमरित्या तयार करू शकतो. या मॉक टेस्टमध्ये आपल्या प्रशिक्षणार्थाला त्याची टेस्ट ही कशी दिसणार आहे हे सुद्धा त्याला बघायला मिळू शकते. त्यामुळे सीबीटी टेस्टची जी भीती आहे ती त्या
प्रशिक्षणार्थीच्या मनात राहणार नाही की एक्झाम ही कशा प्रकारे दिसणार आहे, कशी होणार आहे, हे त्याला कळण्यास खूप मदत होईल आणि त्याला CBT टेस्टचा सराव करण्यामध्ये आणि एक्झाम देण्यामध्ये त्याची खूप मदत या मॉक टेस्ट ॲपच्या आधारे होणार आहे. तर आपण सर्वांनी या ॲपचा वापर करून आपल्या प्रशिक्षणार्थ्यांकडून हा सराव करून घ्यावा असे मला वाटते. थँक्यू.